आमदार राजू नवघरे यांच्या पुढाकाराने कुरुंदा गावात कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले। आपत्ती सौम्यीकरण पूर प्रतिबंधक कामे सन 2024-25 अंतर्गत प्रस्तावित असलेल्या अंदाजे 33 कोटी रुपयांच्या कामांचा यामध्ये समावेश आहे। या विकास कामांमध्ये कुरुंदा गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या दोनही बाजूने भूमिगत गटार बांधणे, नाल्यांचे खुलीकरण आणि नद्यांवर पूल बांधणे अशा महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे। त्यामुळे गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून पावसाळ्यातील समस्या कमी होण्यास मदत होईल। या भूमिपूजन सोहळ्याला राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कुरुंदा गावचे सरपंच, नागरिक आणि गुत्तेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। सन्माननीय कदम सर असतील, आपल्या गावचे प्रथम नागरिक राजू पाटील असतील, यांनी सगळ्यांनी सांगितलं की मागच्या काळामध्ये आपल्या इथे एक पुराच्या परिस्थितीमध्ये अत्यंत भयानक परिस्थिती तयार झाली होती। त्यावेळेस आम्ही सुद्धा सकाळी गावात आलो होतो। आमच्या इथे सगळी तरुण मित्र असतील, अमोल असतील, आशीर्वाद असतील, मुंजाजीराव असतील, आम्ही सगळ्यांनी सरपंच साहेब त्या दिवशी सकाळी 5 पासून दुसरे 3 दिवस आपण देवानंदराव सगळीच कंपनी होती, आम्ही 3 दिवस जवळपास कुरुंद्यामध्ये होतो। त्यावेळेस खऱ्या अर्थानं बघितलं जे कष्ट करणारा माणूस आहे, जो व्यापार करतो आणि आपल्या तालुक्यामध्ये प्रगत गाव म्हणून आपलं गाव बघितलं जातंय। शेतीच्या बाबतीमध्ये असन, व्यापाराच्या माध्यमातून असन, उद्योगाच्या माध्यमातून असन, आपल्या इथल्या लोकांनी प्रगती केलेली आहे। सगळ्याच जाती धर्माचे लोक हे या व्यवसायामध्ये असल्यामुळं आणि इथं बघितलं की उद्योगाच्या बाबतीमध्ये उद्योग करणारे काही नवीन उद्योजक होते, जवळपास त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं। शेतकऱ्यांची शेतामध्ये हळद भिजली होती, घरी आणलेली हळद भिजली होती, जवळपास 100 कोटी रुपयाचं नुकसान एका कुरुंद्याचं झालं होतं। आणि त्यावेळेस आपण सगळ्यांनीच ठरवलं की आपण या विभागातील हा सामान्य प्रश्न आहे, त्या प्रश्नासाठी जवळपास 8 विभागाच्या लोकांनी, कलेक्टर असतील, आमचं जलसंधारण विभाग असेल, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम असेल, जिल्हा परिषद असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून आपण या गावाचा सर्वे केला। आताच रंगरावजी कदम साहेब। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।